आज मला अचानक डॉक्टरकडे यावं लागलं. काय झालं चला तुम्हाला ब्लॉग मध्ये सांगतो. तर म्हणले कामावर सुटून मी घरी असताना मला खूपच जास्त गरम होत होतं. सकाळी एवढं गरम होईल म्हणून वाटलं नव्हतं. 4 दिवस अगोदर आमच्याकडे पाऊस पडलेला, तेव्हापासून खूपच जास्त गरम व्हायला लागले. आम्हाला वाटलं त्या दिवशीपासून पाऊस आमच्याकडे कंटिन्यू चालू होईल, पण 4-10 घंट्यासाठीच पाऊस पडलेला. मी खूपच जास्त लागत होती. घरी आल्यावर मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो. एवढ्यात मी घेतला कांदा कापायला. कांद्यात बघतो तर काय मधून पण लेअर आहे आणि बाहेरून पण लेअर आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी कांदा कशासाठी कापते. घरी मस्तपैकी सकाळी चिकन बनवलेलं. चिकन म्हणल्यावर आपल्या तोंडाला तर पाणी सुटते म्हणून आलेलंच घेतलं खायला. आता मित्रांनो विषय कसा आहे ना, त्या दिवशी मी अंधेरी मार्केटला गेलो, तिकडून मी एक टी शर्ट आणलेलं. मला साईजने खूपच जास्त मोठं होत होतं, त्यामुळे म्हणलं घरच्या घरीच कापून घ्यावं. टेलरकडे जायची काय गरज आहे. मला आता काय ना काहीतरी कारस्थान केल्याशिवाय झोप काय लागणार नाही. मस्तपैकी कापून घेतलं बघा. कसं ना बायसेप ट्रायसेप साठी माझ्या मित्रांनी पण घेतलेलं म्हणून मी पण घेऊन आलो. मस्तपैकी झोपलो बघा 4-5 घंटे. एवढ्यात मला मित्राचा कॉल आला, चला आपल्याला जिमला जायचंय. आता उठलं मस्तपैकी आवरायला घेतलं. तेवढ्यात म्हणलं खजूर पण भरून घेऊ डब्यामध्ये. नाही ना मला खूपच जास्त घाण सवय, खाल्लं की तसंच उघडं ठेवून जायचं. खजूरचं पॅकेट 2-3 दिवस झालं उघडच होतं, त्यामुळे म्हणलं जरा भरून घ्यावा. आज आमचा बायसेप ट्रायसेप डे, तर मित्रांनी ठरवलेलं की टँक टी शर्ट सगळ्यांनी घालून यायचे. मग काय म्हणलं आवरावरी करून मी निघालो जिमला. एवढं तर रस्त्यामध्ये माझे मित्र वाट बघत बसलेले. मग काय हे बघा आमची गँग कशी दिसते. मित्रांनो माझा मित्र शेंगदाणे कसा बायसेप दाखवायला. म्हणलं जरा जिम मध्ये चल, आता पंप झाला तुला दाखवतो माझा बायसेप. जिम वरनं घरी आल्यावर मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो आणि 4 अंडे घेतले खायला. जिम वरनं घरी आल्यावर ना खूपच जास्त भूक लागते, त्यामुळे म्हणलं जरा 4 अंडे खाऊन घ्यावा. आणि आपल्याला बाहेर पण जायचंय. बाहेर फिरायला नाही हो, मला डॉक्टरकडे जायचं होतं. त्यांना ओळखीच्या डॉक्टरकडे गेल्यावर तिथं कळालं की ते डॉक्टरच गावाला गेले. म्हणलं मग दवाखाना कशासाठी ओढा ठेवलाय, जाऊ देऊ म्हणलं आपल्याला काय करायचं. मग आमच्या इकडे दुसऱ्या डॉक्टरकडे आलो मी. त्यांना पाठीमध्ये गाठ आलेली तीच मला डॉक्टरला दाखवायची होती. ती चमडीची का रक्ताची तेच मला विचारायचं होतं. चमडीची गाठ जास्त काय एवढे सिरियस नाही, पण रक्ताची गाठ असली की खूपच जास्त सिरियस असते, कारण की ऑपरेशन वगैरे करावं लागेल. काय म्हणजे डॉक्टरला विचारलं, डॉक्टर म्हणले काय नाही ती चरबीचीच गाठ आहे. तर जास्त काय नाही म्हणले, ती खूपच जास्त छोटी गाठ आहे, तिला दुर्लक्ष करूनच चाला. भविष्यात जर मोठी झाली तर बघू आपण काय ते. तर ती गाठ ऑटोमॅटिक पण जाऊ शकते. मला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.